चला मस्तपैकी खळखळ उकळी आलेली इथे ना. आणि आता झाली असेल ही भाजी. चेक करून पाहते मी. हाय हॅलो नमस्कार. चला हे पहा आता मस्तपैकी पाणी दिवसभर असं द्यायचं काम चालू राहतं. आता दिवसभराची लाईट आहे म्हणून काही नाही. आणि तुम्हाला आहे ना आता दाखवते आपल्या गुलछडीला किती कळ्या आलेल्या आहे बघा. अशा मस्तपैकी कळ्या आलेल्या आहेत. आणि याचं आहे ना म्हणजे अजून कळ्यातच आहे तरी पण इतका सुंदर वास येतो ना. तिथं असं मी आता बाजेवर बसलेली असते तर असं सावलीखाली बेलाच्या झाडाखालीच बसलेली असते. आणि मग तिथं बसलं का असं छानपैकी सुगंध येतो. आणि हे बघा हे अजून तर हे अजून छोटे छोटेच आहे असं. चला त्यांना सगळं पाणी दिलेलं आहे. आणि गवत तर मी यापूर्वीच काढलेलं आहे, इकडचं पण काढलेलं आहे. आता मी काय गहू घेऊन आली. तेवढे शेरभर. आणि आता हे मला भिजत घालायचे. पहिले आता हे निवडून घेते मी आणि भिजत घालायचे. तर घरच्या घरी आता आम्ही काय आता कुरड्या तर करायच्या नाही यावर्षी. तर तेव्हाच्याच कुरड्या भरपूर पडलेल्या आहे. 2 डबे भरून पडलेले. त्यामुळे मग काय आहे की चिक जो आहेत ना आम्ही कसं भंडारदऱ्याला होतो ना तर दरवर्षी कुरड्या बनवायचं. आणि त्याच्यातला बराचसा चिक आम्ही म्हणजे इतका तरी एवढा हे इतक्या गावाचा आदुलीभर तरी चिक आम्ही खायलाच ठेवायचं. आणि कसं मग ते दुधाबरोबर साखरेबरोबर खायला खूप मजा वाटायची आणि ती आवड पण निर्माण झाली. मग आता ती आठवण येते चिकची. 2 वर्षापूर्वी कुरड्या केल्या. ते जवळजवळ 2 डबे भरलेले. त्या काही कुरड्या उठलेल्या नाही आहे. पण चिक सगळ्यांना खायचं आहे म्हणून आता हे चिकसाठी तर हे एवढे भिजत घालत आहे मी. आणि आता ते पाणी पण म्हणजे उन्हाने तापलेलं आहे ना. आजचं वातावरण बघा कसं आहे, पूर्ण ढगाळ ढगाळ. चला आता हे निवडून घेते आणि मस्तपैकी याला भिजत घालते आणि मीच बनवणार आहे. फोर्समध्ये पाणी चालू केलं आणि टाकी भरून घेतली. त्याचबरोबर इकडं सगळं असं छानपैकी असं साडा मारून घेतला. मस्त असं थंड थंड वाटत आहे. आणि यांचं किती वेळ मिक्सरवर काय काम चालू आहे काय माहिती. काकांनी मला सडा मारला म्हणा. मी म्हणते मिक्सरवर काम चालू आहे काय. म्हटलं केव्हाची दळती आहे केव्हाची दळती मिक्सरवर. अजून काय वय नाही हिचं. आता हिचं चालू आहे स्वच्छता. साची काय करते, गेम खेळते. ते हवेचं छान आहे. हवा पण लागती मस्त, गारगार हवा पण लागते मस्त. हा का. आणि घाण पण निघते तिथे बरीच. पालापाचोळा हे करायला छान आहे की नाही. पालापाचोळा सहज. चला आता हे पापड चांगले वाळलेले आहे. आणि हे पण हा दगडाचं ठेवला कारण आहे ना काय होतं वारं जर वाहिलं ना तसं ह्याच्या सहित उडून जायला नको म्हणून. आता मी काय करते याच्यातले ना थोडे थोडे अक्काला पण देते. हे काय याच्यामध्ये सुद्धा मी त्या दिवशी बनवले होते पण काय झालं याच्यामध्ये मीठ कमी आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा बनवले मग हे बरोबर आलेलं आहे मीठ. तर ह्याच्या खाली बटाट्याचे पापड आहे. आता हे सर्व मी थोडे करून अक्काला पापड देते. चला एवढे आता अक्काला पापड नेऊन देते. खाणार तर नाही ती एवढी करत आहे आणि बाकीचे आता मी माझे ठेवून देते. साची तुला आणलं बघ तळून खा. धर ना. बस का अजून देऊ तळ पण. आता कुठं तरी थोडाला. शुभ सकाळ. आत्ता वाजले आहे हे 6. चला मी तुम्हाला दाखवते हे फुलं. तर आता ते मिटतील बरं का गुलबक्षीचे. आता हे काय मिठू राहिलेली आहे तर अगदी पहाटे घेऊन यायला लागत होते तुम्हाला मी. पण काय असं
हे नक्कीच मिटायला लागले. असं मस्त रात्री उमलणारे संध्याकाळी उमलतील आता हे पुन्हा. आता याचे फुलं कधी येतील काय माहिती. कळ्या तर मस्त खालीपर्यंत आलेलं आहे इथं पण. आणि इथं बसल्यावर आहे ना, इथं अशी खाट टाकून बसते ना, असा मस्त वास येतो ना. हा तरी अजून उमलायची बरं का, कळ्यातच आहे पण अजून असा मस्त वास येतो. याचा तर इतका सुंदर वास येऊ राहिला ना, इथं उभं राहिलं ना आणि असं थंड थंड छान वाटतंय. असं मस्त इथं झाडापाशी मोगऱ्याच्या फुलांचं. चला, ऊन चांगलंच वर आलं, इथपर्यंत ऊन येते. आणि आता मी कढईत जी आता आणलेली आहे ना, त्याची एकदा केलेली भाजी घासली किती काही वेळा. चला आता मी काय करते, भाजी बनवायची मला. पहिले शेंगदाणे भाजून घेते. आता ही मस्त जाड बुडाची आहे, असं काही जळल विळल पण अशी भीती नाही आहे. छान आता अशी मस्त भाजी होईल याच्यावर अशी. पण एवढंच काही लोखंडाची ज्याची चव कशी लागेल आता काय माहिती याच्यात भाजी बनवल्याची. तर मी आता काय करणार आहे दाखवते तुम्हाला. पण काढायला लागत होतं. तर आता आहे ना, पाणी तापलंय, त्याच्यात किती काढू. डोळ्यावर सगळं ऊन येतं ना. तर चला, मी आता कोणती भाजी बनवते हे दाखवते तुम्हाला. मी बनवत आहे ही बोंबल्याची भाजी बनवणार आहे. धुवून घेते चांगलं. आणि साहित्य काय ते नेहमीप्रमाणे जे आहे साहित्य तेच आहे. त्याच्यामुळे मग आता ही भाजी मी काही शेअर करत नाही. पण आता चालू म्हणजे चुलीवर, आणि चुलीवर हा प्रथम शुभारंभ आहे. प्रथम करायला याच्यावर मी कढई ठेवलेली, पण याच्या अगोदर मी गॅसवर बनवून पाहिलेली याच्यावर भाजी. आता भाजी टाकली आणि त्याच्यावर आता आहे ना असं ताट ठेवून देते. पाणी टाकते. शिजायला काय आता 10 मिनिटामध्ये होऊन जाईल ही भाजी. काका आणि अक्काच्या घराचं कसं ते PVC POP झाला, स्टाईल्स सगळ्या झाल्या आणि आता प्रायमर मारायचं आहे घराला. तर इतके दिवस काय झालं की शिर्डीचं ती पाईपलाईनमुळं सगळं काम लांबलं होतं, कारण मग पाणी पण गरजेचं असतं ना. तर आता फायनली ते आलेले आहे. जवळजवळ मागच्याच आठवड्यात झालं असतं काम, पण मग ते पाण्यामुळं लांबलं आणि आता हे सर्व आलेले आहे. आणि चला आता, आणि आता दिवसभराची लाईट आहे, तर मग पाणी आहे तोपर्यंत मग आता 4-5 दिवस जातीलच हे सर्व काम करायला. आणि आता घराचा लुक बदलन. चला, आली बाहेर जेवायला. मस्त बोंबल्याची भाजी आणि चपाती. त्यांचं सामान आलेलं आहे बाहेर, आपण जाऊ थोड्या वेळाने. चला, यांचं पुन्हा आता सामान आलेलं आहे बाहेर. आणि किती वेळा आलेलं आहे. फरची ज्यावेळेस लावत होते त्यावेळेसही आलेलं, आणि ज्यावेळेस हे चालू होतं POP PVC तेव्हा पण सामान बाहेर आलेलं. आणि आता चालू आहे रंगकाम. ये पुट्टी है, मतलब जो वाल को पुट्टी मारते हैं नहीं, उस प्रायमर मारायच्या अगोदर आता हे पुट्टी देणार आहे, म्हणजे पुट्टी मारणार आहे घराला. आता ती कसं आहे आता बघूया. मी पण आता पहिल्यांदाच पाहते. अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळं बुजलं जाईल. हां, होल जे होते. हां हां, सगळं सामान इथं आलेलं आहे अजून. आणि तिकडं आणि इथं पण. सॉरी, आंबे कुठे भेटले? सॉरी, आंबे कुठे भेटले? आंबे कुठे भेटले तुला? पोरगं बोलतच नाही. हां, जेवण झालं? मग आता बाहेरच बसणार का? किचनमध्ये आहे. वर पण आवरलं ना? वरची खोली आवरली का?
वर बसता आलं असतं. कलर भी लेके आएंगे ना? चलो पहले आप चॉइस करेंगे तब ना. अरे हाँ. सिर्फ प्राइमर और कार्ड लेके. मग आलो होतो आपण आणि आता 12 वाजले. 12 वाजेपर्यंत बरंच काम केलं आहे त्यांनी. हे काय सगळं झालं. अगदी छान दिसतंय, मस्त. बेड इथंच आहे, शोकेश पण इथंच आहे. हे काय देवघर चालू आहे आता. आणि हे बनवलेली लाईट किती भारी दिसते. तिथं खरं झुंबर लावायचा होता, पण ते असं झालं का ते जे दिसतंय ना ते नेमकी दुसरीकडेच आलं. जे घर बनवताना जो आपण आकडा टाकतो ते अगदी वेगळीकडे आला, नाही तर झुंबर लावायचं होतं. अरे हे काढलं बरं खाली, ते पण काढलेलं आहे त्यांनी. पुन्हा बसून येत नाही. काय चालू आहे शौर्य? साची काय चालू आहे? बाहेर चला, नाही तर मस्त झाडाखाली. चला, यांना काय मोबाईल असला म्हणजे बाकी काय नाही, आहे की नाही? हा का? थोडा फिक्का मग असं. काळा हाच दे ना, काळा. चला आता आहे ना आमची चालू आहे हा पिजन कलर, प्रायमर कलर निवडायचं. अरे हा पण तर चांगला आता आहे. कोणते द्यायचे आता निवडताय हे. याच्यातला हा शेड चांगला होता मग. हा पण छान वाटतं. जस्ट ले डार्क केलं. बघ हा छान वाटतं. हा. अजून याच्यात शेड आहे का? इथं आम- चला आता आपण घर पाहूया. हे झालंय हे बघ हा एक छान वाटतं. त्यांचं पहिलं हे करून, इधर कलर देता है, कौन सा कलर देता आणि आता प्रायमर द्यायचं आहे. पोरं बसले इथं गेम खेळत बाहेरच. चला सर्व पुट्टी झालंय सगळं मारून. आणि कलर कोणती चॉईस केले? वरती मोरपंखी, पिवळा, चॉकलेटी. वर का याला? सिलिंग भिंतीचं बघायचं अजून. हां अजून नाही झालं का सिलेक्शन यांचं? अजून कलर केव्हाचं सिलेक्ट करते, जवळजवळ 2 तास झाले वैष्णवीचं. आणि इकडं यांचं सगळं झालं आहे वाटतं. काय करते? तर असं पुट्टी झालेली आहे. अजून बरंच काम आहे त्यांचं. आणि बाकीचं आता आपण उद्याच्या व्लॉगमध्ये बघू. काय करताय रे?